जाऊया पुढच्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड सोयगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। रस्ते पूल पाण्याखाली गेले, वाहतूक ठप्प झाली आणि याच दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे। पुलावरून एक तरुण वाहून जात असताना थरारक ही घटना समोर आलेली आहे। वाहून जाणाऱ्या तरुणाला मृत्यूच्या दारातून परत आणलं। जरंडीतल्या पुरामधले थरारक रेस्क्यू करण्यात आलेले आहे आणि सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। कन्नडमधल्या सोयगाव इथली ही दृश्य आहे। पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे आणि या प्रवाहामध्ये रस्ते पूल पाण्याखाली गेलेत, वाहतूक ठप्प झाली होती आणि एक तरुण त्याच्या बाईकसह अक्षरशः लोंढ्यातून वाहत चाललेला होता। या तरुणाला कसंबसं ओढलं, त्याची बाईक वाहत गेली, मात्र या तरुणाला कसंबसं वाचवण्यात आलं आणि त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो खरं तर बचावला। प्रचंड पाण्याचा हा लोंढा आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा प्रवाह होता, पाण्याला चांगलाच फोर्स होता। कन्नड सोयगाव इथली ही दृश्य आहेत। ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। एका रस्त्यावरून हे पाणी वाहत होतं आणि त्यावेळी एक तरुण या रस्त्यावरून जात होता, त्याची बाईक या प्रवाहामध्ये वाहत गेली। बाईकच्या मागे हा खरं तर तरुण सुद्धा वाहून जात होता, मात्र त्याचं दैव बलवत्तर, तो सुखरूप वाचलेला आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। विशाल, खरं तर ही धक्कादायक दृश्य आहेत, मात्र सुदैव असं आहे की तरुण वाचलेला आहे। सोशल मीडियामध्ये सध्या व्हिडिओ बराच गाजतोय असं कळतंय। काय नेमक्या व्हिडिओ संदर्भातले आणखी तपशील आहेत? अनुपमा, पावसामध्ये जीव धोक्यात घालू नका, पुलावरनं पाणी असेल तर पुलावरनं जाऊ नका, अशा सूचना वारंवार प्रशासनाने. मात्र तरी सुद्धा काही लोक कशा पद्धतीने उत्साह दाखवतात आणि त्यामुळे काय होतं याचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल। या पुलावरनं पाणी वाहताना स्पष्ट दिसते, नदीला पूर आलेला आहे। ढगफुटी सदृश्य तिथं पाऊस झाल्यामुळे नदी नाले ओढे सगळेच वाहत आहे आणि या सर्व परिस्थितीत रस्ता क्रॉस करू नका अशा पद्धतीचं प्रशासनानं सांगितलं होतं। मात्र तरी सुद्धा हा तरुण प्राथमिक माहितीनुसार पूल क्रॉस करायला गेला आणि त्यानंतर तो पाण्यात वाहून गेला। मात्र सुदैवानं बाजूला काही तरुण मुलं होती, ती तिथे गेली, त्याने त्या मुलांना हात दिला आणि त्याला बाहेर काढला आणि त्यामुळे त्याचा दैव बलवत्तर म्हणून जीव वाचू शकलाय। मात्र यातून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे आणि प्रशासनही तेच आवाहन करतंय की पाणी ज्यावेळेस खूप जास्त असेल, पाणी वाहतं असेल आणि पुलावरनं वाहत असेल तर अशा वेळेस कुणीही जीव धोक्यात घालून तो क्रॉस करू नये किंवा पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये। अनुपमा, खरंय, पाण्यामध्ये असं नसतं धाडस करू नये, हेच खरं तर आव्हान म्हणावं लागेल। धन्यवाद विशाल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।